काही विद्यार्थ्यांना खूप कठीण जाते, त्याच्यामुळे आणखी सोप्या पद्धतीने कसे ड्रॉ करावे हे मी अजून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. कारण की हा मासुळीचा आकार प्रत्येकाला जमेल असा नाही, हाही फुलांचा आकार जमेलच असा नाही. हे आउटलाईन करण्याकरता ही लोखंडी स्केलपट्टी सगळ्यांकडे असणं आवश्यक आहे. कारण याने पेपर कसा कट करायचा ते सुद्धा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल. एक्झाम मध्ये याच आकाराची ड्रॉइंग शीट असते. तर रंगवण्यासाठी तुमचे चित्र तयार आहे. हे पोस्टर कलर्स आहे. या रंगांची माहिती मी तुम्हाला नंतर देणार. हे सगळ्यात डिफिकल्ट असतात हँडल करायला. त्यानंतर हे पेन्सिल कलर्स. पेन्सिल कलरने रंगकाम कसे करायचे ते आपण यामध्ये शिकूया. आणि हे वॉटर कलर. त्यानंतर या ठिकाणी फ्लॅट ब्रश आणि राऊंड ब्रश या दोन्ही ब्रशचा आपण उपयोग करू. जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी कमी वेळ असेल तर कमी वेळात चित्र कसे खुलवावे यासाठी या चित्रामध्ये प्रॉपरली कसे रंगकाम करावे ते मी तुम्हाला करून दाखवतो. आता सगळ्यात पहिले आपण या वॉटर कलरनी प्लेन कलर देऊया. आणि प्लेन कलर दिल्याच्या नंतर पेन्सिल कलरने त्यामध्ये गडद छटा टाकूया, म्हणजे शेडिंग करूया. एक फिश या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो किंवा फूल. हे आर्टिस्ट वॉटर कलर आहे. आता हा बॉक्स बदललाय, हा पूर्ण लाल रंगामध्ये येतो. त्यानंतर या ठिकाणी कलरचे नाव दिलेले असतात. हा लेमन येलो, गॅम्बोजिओ, ऑरेंज, येलो ऑकर, स्कारलेट रेड, लाईट रेड ह्याचे विविध रंगाचे नाव आहेत. ब्ल्यू कलर, ग्रीन कलर यांचे शेड, ब्लॅक, व्हाईट आणि हा रॉ आंबा. त्यानंतर या बॉक्समध्ये हा ट्रायल पेपर असतो.
ट्रायल पेपरचा उपयोग म्हणजे हा कलर कोणता आहे हे आपण या ठिकाणी चालवून बघायचा असतो. या कलरची ट्रायल घ्यायची असते, म्हणून याला ट्रायल पेपर म्हणतात. आपण बघू शकतो की हा कोणता कलर आहे. कधी कधी एक कलरचा ब्रश दुसऱ्या कलरवरती जातो आणि तो रंग चेंज होतो. या फुलांमध्ये कसे रंगकाम करावे ते बघून घ्या. फुलाला आणि मासुळीला आपण चटक कलर देऊया, म्हणजे एकदम गडद, जे एकदम हायलाइट होईल, उठून दिसेल. हा मॅजेंटा कलर या ठिकाणी देऊ आपण. फुलाची फक्त एक पाकळी मी तुम्हाला करून दाखवतो. याच्यामध्ये आपल्याला वॉटर कलरनी शेडिंग करायचे नाहीये. वॉटर कलरने जास्ती पेजवरती कलरच्या लेअर द्यायच्या नाही आहे, कारण की त्यामुळे पेज खराब होतो आणि पेजला घासत सुद्धा नसतात. एकदम लाईट कलर या ठिकाणी द्यायचा आहे. मुलांना शेडिंग जनरली जमत नाही वॉटर कलरमध्ये, त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. शेडिंग जर जमत असेल तर उत्तमच आहे. हा एकदम लाईट टोन आपण या ठिकाणी पसरवलेला आहे आणि याला आता थोडा वेळ वाळू देऊया. त्यानंतर फिश मध्ये आपण ब्ल्यू कलर देऊ शकतो. यांना वॉटर कलरनी शेडिंग जमेल, त्यांनी कशा प्रकारे शेडिंग करायचं आहे ते पण बघून घ्या. जर पाणी जास्त झालं असेल, तुम्ही ब्रशनी ते पाणी रिव्हर्स घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण डार्क कलर अप्लाय करू. वॉटर कलरचे शेडिंग अशा प्रकारे करावे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अरविंद सर क्राफ्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यात माझे भरपूर व्हिडिओ दिसतील. पण रंगसंगती सध्या तरी घेतलेली नाही आहे, कारण विद्यार्थ्यांना चित्र खुलवण्यासाठी योग्य रंगसंगतीचा वापर करताना थोडीफार प्रॅक्टिस करावी लागते.
येलो प्लस ऑरेंज या दोन कलरचे शेडिंग तुम्ही इथे बघू शकता. हेच तुम्ही फ्लावर्समध्ये घेतले तरी पण चालेल. इथे झिगझॅग करूया. हे फक्त वॉटर कलरने केलेले शेडिंग आहे. आणि आता या ठिकाणी आपण पहिले वॉटर कलरचा लेअर दिलेला आहे. यामध्ये डार्क टोन आपण पेन्सिल कलरने टाकूया. मिक्स मीडिया रंगांचाही तुम्ही उपयोग करू शकता. या ठिकाणी प्रेशर देऊन डार्क कलर दिलेला आहे आणि या ठिकाणी प्रेशर कमी करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला शेडिंग करायचं आहे. थोडासा ब्राऊन कलर या ठिकाणी घालू शकता. अशा प्रकारे पूर्ण पेटल्स मध्ये तुम्हाला शेडिंग करायचं आहे. बाकी चित्र तुम्ही होमवर्कमध्ये कंप्लीट करू शकता. अशाच प्रकारे रेखाटन करून. आणि लक्षात असू दे, चित्र हे कागदाच्या मधोमध यायला हवं, जेणेकरून तुम्हाला व्हॅल्यूवरला मार्किंग करायला सोपी जाईल. अशाच प्रकारचे आणखी चित्र बघण्यासाठी तुम्ही अरविंद सर क्राफ्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.